काल आपण काय केलं, इनहेरिटन्स. ते ग्रुपवर पाठवलंस का? हो. ठीक आहे. एक तर एक पार्ट होतं, नाही तर मग माझं असं होतं की मला वेळ नाही ॲक्च्युली, नाही तर मग पूर्ण नोट्सच PDF करून उप्स पूर्ण पाठवलं असतं. कसं करता येईल नाही का? सगळं पूर्ण उप्स यायचं मी जसा अभ्यास केलेला असो. काय इनहेरिटन्समध्ये किती टाईप्सचे बघितले आपण? कुठले होते? सिंगल, मल्टिपल, मल्टी लेवल. मल्टिपल, मल्टी लेवल. काय डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये? झालं? हां सांगास वैष्णवी. सिंगलमध्ये 1 पॅरेंट 1 चाइल्ड असतं. त्यानंतर मल्टिपलमध्ये मल्टिपल पॅरेंट्स 1 चाइल्ड आणि मल्टी लेवलमध्ये म्हणजे मल्टिपल पॅरेंट मल्टिपल चाइल्ड. त्यांची चेनिंग समजली का तुम्हाला कशी होते आणि कसं सॉल्व्ह होतं ते मेन म्हणजे? सर फक्त आपण ते सुपर वापरलं ना, हां हां ते नाही वापरलं तर नाही होते. हां मग ते सुपर का वापरतो आपण? मी सांगितलं होतं काल. दुसऱ्या क्लासमधलं आपण इन्स्ट्रक्टर आहे, ठीक आहे. पहिल्या याच्यात आपण ते इन्स्टन्स व्हेरिएबल घेतो, ठीक आहे. आता नेक्स्ट क्लासमध्ये जेव्हा नेक्स्ट क्लासमध्ये आपण दुसरा क्लास पहिला क्लास चेंज करतो, इनहेरिट करतो, ठीक आहे, जो पॅरेंट क्लास आहे, तर पॅरेंट क्लासचा इन्स्ट्रक्टर पण घ्यावा लागतो ना आपल्याला. तर मग त्यासाठी आपण घेतो ना आपण. नाही, पण मग सुपर हे लावून आपण त्याचा घेतो वरचा. समजे का? आज एक डेटा अनालिस्टचा इंटरव्ह्यू होता. म्हणजे मग त्यांना मी सांगायला सांगितलं की सगळ्यांना समजेल बुवा हां की काय घेतलं आहे. मी डेटा ॲनालिसिस्टमध्ये काय इंटरव्ह्यूमध्ये विचारलं. ठीक आहे. सो ऑलमोस्ट जेवढं लेक्चर्समध्ये आहे ना, तुम्हाला पायथन करायचं होतं म्हणून सांगतो मी, जेवढं माझ्या लेक्चर्समध्ये आहेत ना, एक पण गोष्ट म्हणजे मी तर सांगितलं होतं हे गॅरंटी येतील तेच विचारलं. झालं ते क्लिअर होतील. माधुरी म्हणून नाव आहे सकाळच्याच बॅचला, तर तुम्हाला बघायचं, तुम्ही असं नाही मोठे म्हणून बघायचं नाही, तुम्ही बघू शकता. DA4 DA5 त्याचे खूप डिटेलमध्ये झाले आहेत. ठीक आहे, बॅक टू द पॉईंट. टुडे विल लर्न व्हॉट इज एनकॅप्सुलेशन. ठीक आहे, त्या दिवशी मी सांगितलं आपण एनकॅप्स्यूल करतो. ठीक आहे, एनकॅप्सुलेशनमध्ये मी तुम्हाला तर नोट्स ते पाठवलं. एनकॅप्सुलेशनमध्ये आपण काय करतो की आपला जो डेटा आहे किंवा आपला जो क्लास आहे त्याच्यामधले जे इन्स्टन्स व्हेरिएबल्स आहे, ठीक आहे, किंवा आपण जे फंक्शन्स आहेत त्याच्यामधले, ठीक आहे, आपण त्याला डायरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे, ते आपण त्याच्या खूप कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आपल्याला शिकायचं आहे गेटर मेथड, सेटर मेथड, ठीक आहे. नंतर मग झाला कसं प्रायव्हेट कसं करायचं एक इन्स्टन्स व्हेरिएबल, कसा प्रायव्हेट नाही करायचं. तर याच्यावरती आय वॉज आस्क्ड टू क्वेश्चन की सिंटॅक्स लिहायचा होता मला एनकॅप्सुलेशनचा, किंवा फ्लो चार्ट, की कसं आपण एनकॅप्सुलेशनचं जे कोड आहे, ठीक आहे, तो कसा राहतो. एनकॅप्सुलेशनला कसं समजा, फॉर एक्झाम्पल एक कॅप्स्यूल आहे. कॅप्सूलमध्ये तुमच्या मेथड्स आणि सर्व आहे, जसं मी तुम्हाला दिलं आहे त्याच्यामध्ये, तुम्ही त्याला डायरेक्टली ॲक्सेस नाही करू शकत. ठीक आहे, त्याची एक पद्धत असते. ठीक आहे, तुम्ही पहिले रीड करता, नंतर मग त्याला अपडेट करू शकतात. ठीक आहे, मग त्याच्यातली जी गेटर मेथड आहे त्याने आपण डायरेक्ट फक्त रीड करतो, ठीक आहे, ॲक्सेस करतो. पण जी सेटर मेथड आहे त्याला काही स्पेसिफिक रूल्स वापरून आपण त्याला अपडेट किंवा चेंज करू शकतो. ठीक आहे, काही रूल्स असतात, त्या रूल्सला आपण व्हॅलिडेशन असं म्हणतो. ठीक आहे, त्याचे कंपोनंट्स जर बघायचे म्हटले तर सेटर गेटर मेथड प्लस तुम्ही प्रायव्हेट कसं करतात तुमचं काय ते इन्स्टन्स व्हेरिएबल, हाऊ डू यू प्रायव्हेट इट. व्हेरी पर्टिक्युलरली जर अजून एक एक्झाम्पल बघायचं तर बँक. ठीक आहे, बँकमध्ये तर आता तुम्ही बँकमध्ये मला सांगा, तुम्ही फक्त तुमचं नाव आणि तुमचं बँक अकाउंट, ठीक आहे, अकाउंट नंबर आणि बॅलन्स तुम्ही हे बघू शकता. पण तुम्ही त्याच्यामागे बॅकएंडला तुम्ही ते जे चालू आहे त्याच्यामध्ये, आय मीन
पूर्ण डेटाबेस बघू शकता का? नाही. सेम इज हिअर, डन. ठीक आहे, याचे काही स्पेसिफिक रूल्स असतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आय विल जस्ट शेअर माय स्क्रीन. ठीक आहे, याच्याला यामध्ये तुम्हाला कंपोनंट्स लक्षात ठेवलं आहे आणि एक एरर येतो, तो इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, तर त्याच्यात पण त्या नोटमध्ये पण मार्क करून दिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे, आता आपण फॉर एक्झाम्पल आपण क्लास एक स्टुडंट बनवला. ठीक आहे, आता लक्ष समजून घ्या, नंतर आपल्याला करायचं आहे थोडं. आपण एक हां सॉरी, आपण मशीन लर्निंगचा एक हे बनवू आज, बॅकएंड कसं वर्क करतं त्याचं. ठीक आहे, हे बघा, आता हे एक क्लास आहे. काय क्लास स्टुडंट. आता इथपर्यंत आय होप सगळ्यांना समजलंय कसं बनवता. नंतर डेफ फंक्शन वापरला. इनिट, व्हॉट इज इनिट? इट्स अ कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, हे तुमचे सेल्फ घेऊन हे तुमचे व्हेरिएबल जे तुम्ही दिले त्याच्यामध्ये. ठीक आहे, दिस आर युअर इन्स्टन्स व्हेरिएबल. आता जर तुम्ही इथे बघितलं सेल्फ डॉट, हे बघा 2 वेळा असं केलंय, अंडरस्कोर दिलाय. व्हॉट दिस मीन्स? दिस मीन्स दिस इज युअर प्रायव्हेट व्हेरिएबल. पहिले कसे द्यायचो रे आपण हे? सिंगल हा बस. आता किती दिलेत आपण? 2 अंडरस्कोर. हे काय करतं? प्रायव्हेट करतं. तर इंटरव्ह्यूमध्ये विचारतं हाऊ डू यू प्रायव्हेट युअर इन्स्टन्स व्हेरिएबल इन वाईल डुईंग एनकॅप्सुलेशन किंवा इन उप्स. डायरेक्ट उप्स, एनकॅप्सुलेशन पण सांगत नाही. तर मग हा त्याचा सिंटॅक्स आहे. त्याच्यात मी काही गोष्टींचा सिंटॅक्स पण लिहून दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, ओके. ठीक आहे, तर हे झालं. याच्याने काय केलं तुम्ही? तुमचे हे जे 2 आहेत दोघांना काय केलं? प्रायव्हेट केलं. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो कंपोनंट्स दुसरी कुठली येते? गेटर मेथड. ठीक आहे, हे असं आपण त्याला एक फंक्शन दिलं, नंतर आपण त्या ऑब्जेक्टनी एक ऑब्जेक्ट नेम डिक्लेअर करून आपण त्याला कॉल करू शकतो. ठीक आहे, याला कॉल करायचं पद्धत पण थोडी वेगळी आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण काय केलं? गेट नेम सेल्फ रिटर्न. आता बघा इकडे हे बघा, आपण रिटर्न करताना कुठला व्हेरिएबल? इन्स्टन्स व्हेरिएबल रिटर्न करतो ना आपल्या कोड्समध्ये, पण आपण तसंच इन्स्टन्स व्हेरिएबलच रिटर्न करतो. कुठे गेला यार? जेव्हा आपण काही प्रिंट करायचं असेल है ना, इथे पण आपण त्याला रिटर्न केलं. ठीक आहे, डीएफ गेट मार्क्स. आता दुसऱ्या मध्ये काय केलं? मार्क्स रिटर्न केलं. ठीक आहे, हे आपण 2 फंक्शन्स बनवले. आता सेटर मेथड. सेटर मेथड काय करते? इट गिव्स सम स्पेसिफिक काइंड ऑफ रूल्स. एक रूल देते, त्याच रूलला काय म्हणतात? याच्या भाषेत व्हॅलिडेशन्स. रूल्स नाही म्हणत, काय म्हणतात? व्हॅलिडेशन. ठीक आहे, आता जसं त्याने काय सांगितलं, हे जे डेफ सेट मार्क्स आहे ना, ठीक आहे, आपण एक नवीन बनवलं, त्याच्यामध्ये आपण न्यू मार्क्स. सेटर मेथड काय करतं? जसं मी तुम्हाला लेट्स यू, पहिले गेटर समजून घ्या. व्हॉट डज गेटर मेथड डू? इट लेट्स यू ॲक्सेस द, और आपण डेटा म्हणू शकतो. तुम्हाला नीट समजावून हे काय करतं? सेटर मेथड तुम्हाला ॲक्सेस करू देतं, त्याच्यावरती काम करू देतं का? नाही. काम कोण करू देतं? सेटर मेथड. म्हणून त्याच्यामध्ये काय येतं? रूल्स. त्यालाच काय म्हणतो आपण? व्हॅलिडेशन. गेलं का डोक्यात? ठीक आहे, व्हॉट डज सेटर मेथड डूज? बघा कोडमध्ये तसंच आहे. इट लेट्स यू अपडेट और चेंज द. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता आपण एक इफ एल्स स्टेटमेंट वापरलं. सिम्पल. इफ न्यू मार्क्स जर मोठे आहे तर न्यू मार्क्स, एल्स प्रिंट मार्क्स कॅनॉट बी निगेटिव्ह. ठीक आहे, सिम्पल ऑब्जेक्ट ओरिएंटेडचाच आहे, त्याच फॉर्मॅटमध्ये आहे. फक्त याच्यामध्ये काय, काल आपण काय करतो? चेनिंग करत होतो. एक क्लास घेत, आता इथे एकच क्लास आहे. क्लासमध्ये जे आतले जे ऑब्जेक्ट्स आहेत, जे आपण इन्स्टन्स व्हेरिएबल घेतले, जे मेथड्स यूज केले, त्यांना आपण एनकॅप्सुलेट केले आहेत. कशामध्ये? गेटर आणि सेटरमध्ये. त्याच्यामध्ये एक फक्त आपण ॲक्सेस करू शकतो, त्याच्यानंतर त्याला अपडेट अँड एडिट, आपण एडिट म्हणू. चला ठीक आहे, नंतर याला प्रिंट केलं. हां, डायरेक्ट ॲक्सेस जर केला तर फेल होईल, लक्षात. ठीक आहे, चला असू द्या. इथे
डायरेक्ट ॲक्सेस केलं तर ते फेल होईल. ओके फाईन, ठीक आहे. आपण आता ऑब्जेक्ट क्रिएशन जमतं ना, एक आपण S1 नावाचा बनवला, त्यामध्ये स्टुडंट क्लासमध्ये राहुल आणि 85 टाकलं, करेक्ट. ठीक आहे. आता ॲक्सेसिंग युझिंग गेटर. आता गेटर मेथड कसं आपण ॲक्सेस केलं इकडे बघा. ठीक आहे, गेट मार्क्स. ठीक आहे, गेट नेम आणि गेट मार्क्स. का बरं? गेट नेम गेट मार्क्स फंक्शन नेम होते. ठीक आहे, रन केलं. एक सेकंड, आता एक मी हे काढतो, हे काढून घेतो. आता तुम्हाला नीट समजेल. ठीक आहे, आलं राहुल 85 आलं. आता याच्यामध्ये तुम्ही बघा, जे सेट मार्क्स आहे आपण न्यू मार्क्स म्हणून एक केलंय, एक नवीन बटवला सेटअप. त्याच्यामध्ये काय केलं, जे आपले जे न्यू मार्क्स आहे दॅट शुड बी ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, इथे काय करतोय आपण नीट बघा, अपडेट करतोय. अरे अपडेट करतोय ना इथे, फक्त आता आपण ह्या दोघांना फक्त कॉल केलंय, गेट नेम आणि हे बघा ना. एक मिनिट. ठीक आहे, एक S1चा ऑब्जेक्ट बनवून या दोघांना गेटर मेथडने कॉल केले आणि दिलं आपल्याला जे आपण टाकलं होतं. आता मला त्याला एडिट करायचं आहे. एडिट करण्यासाठी अपडेट मार्क्स सेफली काय मी केलं, S1 डॉट सेट मार्क्स. आता सेट मार्क्स का घेतलं, कारण बरोबर फंक्शन नेम होतं ना ते आपलं, आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, जे नवीन मार्क्स होते आपले ते ॲड केले. ठीक आहे, आणि नंतर मग प्रिंट S1 डॉट गेट मार्क्स. ठीक आहे, आणि त्याचं पण मग हां आता बघा अपडेट झालं. ठीक आहे, यप. कसलं 90 झालं आहे, काय झालं मला सांगा ना इथे. बरोबर कॅच केलं, बरोबर कॅच. राहुल तसंच आहे, 85 काढून 90 आणलं. समजलं का? ठीक आहे, लिहून बघा हा कोड. तसाच एक आपण लिनियर रिग्रेशनचा लिहू आज मस्त, एकदम तोंडी पाठ येतो माझा. काय केलं, सिम्पल. आता तुम्हाला एवढं तर बनवता येतं, पहिल्या 4 लाईन. हां, कन्स्ट्रक्टर बनवता येतो, इन्स्टन्स व्हेरिएबल सांगता येतं. फक्त इथे चेंज काय चेंज, डबल अंडरस्कोर. काय करतं ते, प्रायव्हेट करतं. ठीक आहे, आता आपण इथे बघायला गेलो तर दोघांना प्रायव्हेट केलेलं आहे, पण चेंज आपण एकालाच केलंय. वरचा तसाच आहे, समजलं का? इथे बघा ना, सेल्फ न्यू मार्क्स. आपण मग इथे सेट मार्क्समध्ये न्यू मार्क्स टाकले. तर न्यू मार्क्स काय, इफ न्यू मार्क्स इज ग्रेटर दॅन 0 सेल्फ डॉट मार्क्स इक्वल्स टू न्यू मार्क. म्हणजे तो जो सेल्फ मार्क्स आहे ना, तू चेंज होऊन तू बाबा न्यू मार्क्स होऊन जा. म्हणून म्हणतो लिहिल्यावर तुम्हाला कळेल. करून बघा, प्रायव्हेट नसतं केलं तर. हे बघा, आता जर आपण याला प्रायव्हेट नाही केलं, हां झालं, मार्क्स जो आहे आपला प्रायव्हेट नाही आहे. ठीक आहे, सॉरी नेम आहे ना, मार्क्समध्ये करायचं. ओके, कुठे गेला आपला मार्क्स, अजून कुठे. हां, प्रायव्हेट नाही केलं तर काय, आपलं आता चेंज काय केलं आहे आपण, राहुल थोडी ना चेंज केलं आपण, मार्क्स चेंज केला. ठीक आहे, तर आपण जर त्याला तिथे सांगताना त्याची पद्धत आहे, तिथे सांगता आपण सांगतो हे दोघं आपले प्रायव्हेट आहे, आपण त्या दोघांना चेंज करू शकतो एका पॉईंटला. जो आपला काय म्हणतो त्याला नेमवाला पण आहे त्याला पण चेंज करू शकतो, अपडेट करू शकतो चेंज. आणि सेकंड जो आहे मार्क्स त्याला पण करू शकतो. त्यातलाच त्यांना सांगताना आपण सांगतो दिस आर प्रायव्हेट लिटल पायथन. ठीक आहे, आणि जेव्हा आपल्याला सेटर मेथड करायचं आहे तर सेटर मेथडमध्ये काय होतं, त्यामध्ये आपण कुठल्या पण दोघांपैकी दोघांना पण करू शकतो चेंज. ठीक आहे, बट दॅट डझंट मेक अ सेन्स राईट नाव हिअर. या एक्झाम्पलमध्ये लिनियर रिग्रेशनच्या एक्झाम्पलमध्ये आपण एक सिम्पल येतो खूप. ठीक आहे, त्यात करूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण रूल्स वापरले. रूल्स कसे करून वापरले, व्हॅलिडेशन करून वापरले. ह्या एकदा
असे कोड्स यांना लिहून प्रॅक्टिस होता. एक सेकंड लिहून देतो. एक बँक अकाउंटचा आहे, तो तुम्ही ट्राय करा. देतो मी होमवर्कला आज. त्याच्यामध्ये एक पब्लिक आहे आणि दुसरं प्रायव्हेट आहे. तुम्हाला आज फाईल शेअर करेल ना, त्याच्यामध्ये केलेला आहे तो सॉल्व. फक्त गोष्ट अशी आहे की तुम्हाला स्वतः करून बघायचं. तुम्ही जसं विचारलं आता तसंच वैष्णवी, एक पब्लिक एक प्रायव्हेट असा एक कोड आहे. याचे तुमच्या नोट्समध्ये मी तुम्हाला खालती कॉम्पोनंट्स लिहून दिलेत अँड एरर लिहून दिला आहे. त्या 2 गोष्टी फक्त लक्षात ठेवल्या, एन्कॅप्सुलेशन झालं. आणि याच्यात कोड जसं ठेवलं की वेगवेगळ्या टाईपचे जे एनकॅप्सुलेशनचेच कोड्स आहेत ते यात ठेवलेले आहे. ठीक आहे. अँड हॅव रिटन व्हेरी, ते थिअरॉटिकलीसाठी पण मी तुम्हाला दिलं. मला वेळ नाही मिळत आहे, नाही तर सगळ्यांचीच तुम्हाला एक PDF करून पाठवून देईल मी. बरं पडेल. हां, तुमच्या नोट्समध्ये आहे बघा ते, एक पब्लिक आणि एक प्रायव्हेट. पब्लिक आणि प्रायव्हेट म्हणायचं बरं का. क्वेश्चन असा आहे की यू कॅन डू इट. ठीक आहे. क्वेश्चन असा आहे की वेन इज ॲट्रिब्यूट एरर अराइज्ड वाईल युझिंग एनकॅप्सुलेशन. ठीक आहे. तो कधी राईज होतो, जेव्हा आपण त्या इन्स्टन्स व्हेरिएबलला डायरेक्टली ॲक्सेस करायला जातो. ठीक आहे. I've given it to you. झालं? करून बघितलं का? उद्या मी ऋषिकेश, उद्या किंवा नाही, परत विकेंड आला. मंडेला मी तुला बुक देतो माझी. एक काम करशील, उप्स कन्सेप्ट जेवढी आहे ती पूर्ण फक्त स्कॅन करून आण, म्हणजे PDF मध्ये. म्हणजे एकाच वेळेस सगळ्यांना शेअर होऊन जातील. तसंच मग आपण DSA साठी पण करू. एकदाच मी तुला सगळ्या नोट्स देतो, स्कॅन करून पाठवून दे. हे इफ एल्स स्टेटमेंट तर समजेल ना तुम्हाला? काय झालं वैष्णवी?
कसा कालचा वेळ कसा आहे बघितलं ना, कालचा कोड कसा आहे, त्यांचं लॉजिक कसं होतं, आजचा कोड कसा आहे, त्याचं लॉजिक कसं आहे, कालच्या कोडचे कंपोनंट्स काय होते, काही नाही तर कंपोनंट्स लक्षात ठेवायचे की ह्या कोडमध्ये काय काय लागतं. ठीक आहे, जसं काल आपण चेनिंग, ठीक आहे, ही एक गोष्ट होतं. मग अच्छा चेनिंग मग इनहेरिटन्समध्ये होते. ठीक आहे, अजून टाईप्स बघायचे त्याचे. अच्छा टाईप मल्टी लेवल, मल्टिपल, ठीक आहे, सिंगल. ओके, मग एनकॅप्सुलेशनकडे आल्यावर ओके गेट मेथड, बिल्डर मेथड, सॉरी गेटर मेथड, सेटर मेथड, प्रायव्हेट व्हेरिएबल्स. ओके, आता याच्यामध्ये पुढे आपल्याला अजून एक कन्सेप्ट होती याच्यामध्ये, जी गेस्ट मी त्याच्यात दिली आहे. झालं का? कुठे म्हणजे काय झालं? अरे गेटर लाईक एक असं समजा, ॲनॉलॉजी अशी समजायची की एक टीचरने एक हे बनवलं आहे, टीचरकडे सगळा ॲक्सेस आहे. ठीक आहे, तर मग तुम्हाला चेंज करायची तुमच्याकडे हे आहे का, तुम्ही चेंज करू शकता का? जे मार्क्स आहे हे आहे, नाही त्याचा ॲक्सेस फक्त कोणाला आहे? तुमच्याकडे कुठला ॲक्सेस आहे? रीड ओनली बघू शकता ना तुम्ही फक्त. हां, मग त्यासाठी तुम्ही काय वापरणार? रिझल्ट चेक करण्यासाठी. हां, कुठली मेथड वापरणार? गेटर मेथड की सेटर मेथड? नाव यू गॉट इट. का बरं? गेटर मेथड काय करते? हां, सेटर मेथड कोण यूज करणार? टीचर. ठीक आहे, कसं त्यांचं एक पोर्टल असेल, त्याच्यात जाऊन चेंज करू शकता तुम्ही. गेटर मेथडने लॉग इन करू शकता आणि फक्त रीड. समजलं का? आता ह्या एक्झाम्पलने अजून नीट समजलं असेल. म्हणजे जर टीचरला वाटलं की ठीक आहे, जर टीचरला वाटलं की लेट्स से याच्या मार्क्समध्ये म्हणजे करायचं आपल्याला काही ना काही वाढवायचं आहे, ठीक आहे, तर मग टीचर काय करेल? सेटर मेथड आय मीन तिचा पोर्टलमध्ये जाऊन चेंज करेल. ठीक आहे, मग आपल्याला अपडेटेड दिसेल का? कधी? आपण परत एकदा लॉग इन केल्यावरती. तेव्हाच नाही होणार, रिफ्रेश होऊन जाईल, पण परत एकदा लॉग इन केलं विल सी अपडेटेड मार्क्स. असं SPPUला पण होतं ना. अरे ते काय नंतर मारतात, मार्क्स वाढतात नंतर रिचेकिंग झाल्यानंतर. गेलं का तो डोक्यात हे एक्झाम्पल कसं काम करता येईल एनकॅप्सुलेशन? मी इकडे लेबलिंग करून ठेवली म्हणून तुम्हाला म्हणतो कॉम्पोनंट्स लक्षात ठेवा, कोण काय करतं. हां,
जर मी डायरेक्ट केलं असतं तर करा करा तुम्ही S1 काय असंच केलं होतं ना आपण सर? एक मिनटं स्लॅश मार्क्स मी डायरेक्ट केलं असतं तर हे का एस डॉट गेट नाही 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 आता हा आपण काय मार्क्स केले आहेत ना हे याला जर मी डायरेक्ट ॲक्सेस करायला गेलो असतो तर डायरेक्ट ॲक्सेस कुठला एरर आला अरे याच्याऐवजी आपण इथे काय करत होतो S1 डॉट सेट मार्क्स प्रिंट S1 डॉट गेट मार्क्स म्हणजे काय याला प्रिंट करत होतो आपण मी डायरेक्ट हा जो इन्स्टन्स आहे ठीक आहे हां याला डायरेक्ट ॲक्सेस करायला गेलो मी काय एरर आला तो तिथे लिहिला आहे त्याचा हे अर्थ आहे समजलं का डायरेक्ट ॲक्सेस फेल होईल याच्यामध्ये तुम्ही मार्क्स अपडेट करू शकता का ठीक आहे ठीक आहे हेच कशात करू शकता तुम्ही गेट मार्क्स सेट मार्क्समध्ये सेटरमध्ये अपडेट हां तुम्ही तिथे समजण्यासाठी दिलं होतं ते फक्त सेट म्हणून ठीक आहे सेट केल्यानंतर गेट केला आपण गेट कॉल केला नवीन अपडेटेड ठीक आहे सेट मार्क्स इथेच आपण करून बघितलं बट नाही झालं का बरं मग आपण याच्यात गेलो की बाबा सेट मार्क्स तू अपडेट कर एवढं अपडेट करतं ना सेटर आणि मग त्याने गेट काय देतं ॲक्सेस देतं तेच तर केलं मग जर आपण डायरेक्ट केलं असतं तर प्रॉब्लेम काय होता ॲट्रिब्यूट एरर shows that the private instance variable cannot be accessed directly आला का हेच केल्यावर ना ठीक आहे हाच जर पब्लिक राहिला असता तर बट आपण फंक्शन नेम देतो ना तिथे नाही आपण आता याला डायरेक्ट ॲक्सेस आय मीन इथे आपण याला कुठलं नाव नव्हतं दिलं आता इनहेरिटन्स सपोज हां, हां. क्लास बनवला आहे आणि हम्म. त्यामध्ये जेव्हा मी ऑब्जेक्ट क्रिएट करते तेव्हा हम्म. S1 डॉट मी क्लासचं नेम हम्म. देते आणि नंतर जेव्हा मला कॉल करायचं आहे हम्म. तेव्हा मी फंक्शन नेम घेते हम्म. तिथे मग मार्क्स इथे आपलं फंक्शन असं नाही फंक्शन झालं नेम ना. नाही पण इथे ॲट्रिब्यूट एरर का आला की आपण हा जो आहे ठीक आहे याच्यामध्ये इथे आपण गेटर मेथड यूज केली गेटर याचा सिंटॅक्सच असा आहे की याच्यामध्ये की आत्ता इथे आपण काही अपडेट नाही केलं ठीक आहे आपण डायरेक्ट इथेच चेंज करत होतो याच्यामध्येच आपण पॅरामीटर देऊन चेंज करायला जात होतो ठीक आहे याला ॲक्सेस करायला जात होतो तर इथेच तो ॲक्सेस नाही करू देणार आपल्याला कुठलीच गोष्ट अरे पण इथे काही ना काही टाकू ना तो आपल्याला काही टाकू नाही देणार इथे तर त्यासाठी मी तुम्हाला ते दाखवलं करून हां म्हणून फक्त ह्या दोन गोष्टींचा खेळ आहे इथे दिस अँड दिस वर्ड गेटर सेटर व्हॅलिडेशन इंटरव्ह्यूला प्रोग्राम लिहायला सांगतात प्रोग्राम राईट करून दाखव. नाही काही जर विचारलं तर तुम्हाला फ्लो चार्ट लिहायला सांगतात मला फ्लो चार्ट विचारलेलं ओप्सवरनं फक्त बस एनकॅप्सुलेशनचंच विचारलेलं फ्लो चार्ट मग कंपोनंट्स मी तुम्हाला म्हणून बोललो काही नाही तर कंपोनंट्स लक्षात ठेवायचे ओके गेटर सेटर आहे ठीक आहे गेटर काय करतं सेटर काय करतं नाही काय तर तुम्ही बोलू तर शकता ठीक आहे हे आपण सगळं बॅकएंड बघतोय आपलं मशीन लर्निंग अल्गोरिदमचं म्हणजे हे पूर्ण प्रोग्राम नाही एवढं त्यांच्याकडे वेळ नाही लक्षात नाही अरे फ्लो चार्ट लक्षात ठेवा ना कधी काय येईल कधी काय येईल ए नंतर बी येईल बी नंतर सी येईल डी नंतर ई येईल तसं लक्षात ठेवा ना बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने काही चेंज आता तुमचं रोज प्रॅक्टिस करून करून एवढं तर डोक्यात बसलंय आज फक्त एक नवीन गोष्ट कळली की जर प्रायव्हेट करायचं असेल एकाला तर एक एक्स्ट्रा टाकायचा ठीक आहे तर त्याच्यात म्हणून ते नोट्समध्ये एक लिहून दिलं ठीक आहे
नंतर मग लगेच गेटर मेटर. गेटर सेम आहे, काय सेम आहे, काही बदल आहे का? फक्त रिटर्न करताना आपण त्याला काय रिटर्न करणार याच्यामध्ये नेम विच इज युअर प्रायव्हेट. ठीक आहे, सेम हिअर फॉर मार्क्स, दिस इज ऑल्सो प्रायव्हेट. ठीक आहे, इंटरव्ह्यूअरला कळतं, ॲज अ फ्रेशर इंटरव्ह्यूअरला कळतं की हां ओके ही हॅज डन इट, ही नोज. कारण की त्यांना पण माहिती आहे की आता कोड सगळे पायथन स्क्रिप्ट पूर्ण जनरेटेड येऊन जातात, तुम्हाला फक्त अपडेट करायचं आहे आता कोड. जसं मी तुम्हाला त्या दिवशी बोललो की प्रेडिक्शन्स वेंट रॉंग. ठीक आहे, पूर्ण परत बनवत नाही बसायची गरज पडली, फक्त चेंज करावं लागलेत. सो कोड, अरे कोड माझं पण लक्षात राहत नाही, कोड एवढे कोड लक्षात ठेवणं आपलं. तुम्ही आता मी इफ एल्सचं तुला काय विचारलं हां, तर तुम्हाला पहिले काय म्हणशील, सर कोड सांगा काय करायचं. नाही काय तर तुम्हाला फ्लोचार्ट लक्षात आहे ना, इफ एलिफ एलिफ एल्स, त्याच्यामध्ये पण तुम्ही आठवलं एल्स ऑप्शनल आहे. सेम फॉर लूप. ठीक आहे, तुम्ही एक वापरून बघाल. पण तुम्हाला हे माहिती आहे की ब्रेक स्टेटमेंट, कंटिन्यू स्टेटमेंट, पास स्टेटमेंट कधी वापरायची, त्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्येच नेस्टेड इफ स्टेटमेंट वापरावं लागेल फॉर लूपमध्ये, बरोबर का? तेव्हा वापरतो ना. हे तसं आहे, नाही काय तर थेरॉटिकल तरी लक्षात ठेवा, एक 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 गोष्ट लक्षात राहते. तुम्हाला डेटा सायन्सला येते का मोस्टली लक्षात काय ठेवायचं आहे की कोणता वेळेस, म्हणजे एक प्रॅक्टिकल थिंकिंग लक्षात ठेवा, कुठल्या वेळेस कुठला अल्गोरिदम लागला पाहिजे. म्हणजे मेन काम तर तसंच आहे. ठीक आहे, नाही तर मग तुम्ही जर मॉनिटरिंगवरती असलात, ठीक आहे, तर तुम्हाला तिथले स्पेसिफिक टूल्स असतात डेटा मॉनिटर, त्याच्यामध्ये डेटा ड्रिफ्ट, मॉडेल ड्रिफ्ट काय आहे. ठीक आहे, सेकंड थिंग की तुमचा रॉंग प्रिडिक्शन्स का देतोय, एव्हरी आन्सर इज वाय. तुम्ही मॉनिटरिंगला असाल, तेच जर तुम्ही मशीन लर्निंग असलं, तुम्हाला मॉडेल बिल्डिंग असेल, म्हणजे तुमच्याकडे डेटा आला, कंपोनंट सांगतो रे मी तुम्हाला. तुम्ही त्या दिवशी मी तुम्हाला पाईपलाईन लिहून दिली ना, तर पाईपलाईनमधले कंपोनंट्स तुम्ही जर त्याच्यावरती असाल, हां तेच जर तुम्ही प्री प्रोसेसिंगवरती असाल, ठीक आहे, डेटा ॲनालिसिसवर, डेटा सायंटिस्टचीच पोझिशन, बट युअर इन टू डेटा क्लिनिंग अँड प्री प्रोसेसिंग, EDA टीममध्ये आहात तुम्ही. ठीक आहे, सपोज ॲज अ डेटा ॲनालिस्ट गेला EDAमध्ये गेला, तर तुम्ही ॲज अ डेटा ॲनालिस्ट काय करतो, एक सिम्पल टूल्स वापरून, ठीक आहे, df.describe, हां अजून काय df.info, हे सगळं करून तुम्हाला मीन मिडियम ग्रुपिंग ॲग्रिगेशन सगळं काढून देईल. तेच तुम्ही ॲज अ डेटा सायंटिस्ट तुम्ही काय, तुम्हाला उप्स कन्सेप्ट येते, त्याच पूर्ण डेटा पाईपलाईनला तुम्ही ऑटोमेट केलं. मी त्यांना एक्झाम्पल देताना इंटरव्ह्यूमध्ये मी लिहिला पण येतो, त्या दिवशी मी आय गेस फोटो पाठवला होता त्याचा डेटा प्री प्रोसेसरचा. ठीक आहे, त्यांना मी सांगताना त्यांना मी ते एक्झाम्पल दिलेलं की आपण प्री प्रोसेसिंगची पाईपलाईन ऑटोमेट करू शकतो. म्हणजेच काय, जेव्हा पण डेटा येईल डुप्लिकेट्स काढून टाक, जेव्हा पण डेटा येईल. ठीक आहे, कळलं का तू, हाऊ डिड यू डिफर फ्रॉम अ डेटा ॲनालिस्ट टू अ डेटा सायंटिस्ट, कसं तुम्ही उप्स वापरलं. तर त्याला त्याचं काय म्हणणं आहे, ठीक आहे तू कसं करशील, मग इट्स युअर आन्सर. डेटा ॲनालिस्ट काय करेल, आय विल यूज पांडाज अँड नमपाय. ठीक आहे, with the libraries, whatsoever libraries, I'll use it to clean the data sets. What you will do, I will do object oriented programming, where in that will make up data preprocessor or something like this kind of a class. त्याच्यामध्ये त्याचं काम ऑब्जेक्ट्सचं त्या क्लासचं काम असेल, त्याच्यामध्ये जेव्हा पण आपण एक डेटा फ्रेम पास करू, त्या डेटा फ्रेममधले डुप्लिकेट्स नेहमी काढायचे. दिस इज द वे. उप्स इज ओनली फॉर उप्स मध्ये 4 पिलर. ठीक आहे, कोड तुम्हाला एवढे डिफिकल्ट कोड देत नाही, तुम्हाला लिहायला दिलेत ना तर सिम्पल कोड देतात. जसं त्या दिवशी मी तुम्हाला पहिल्या दिवशी प्रॅक्टिसला दिलेलं मंडेला. हां, जे मंडेलाच झालं ना आपलं, मंडेला ट्यूजडेला. हां आय मीन ट्यूजडे वेनसडे काल इनहेरिटन्स, उद्या ॲब्स्ट्रॅक्शन किंवा पॉलिमॉर्फिझम. हां मग आपण ते पुढे करूया. हां, एक कोडच तुम्हाला देतो, एक लास्टला एक पूर्ण कोड असेल, ज्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करून बघूया. ठीक आहे, तसंच याच्यामध्ये आहे एक याच्यामध्येच अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, या फाईलमध्ये हा करून बघा. ठीक आहे, बघा गेटर. ठीक आहे, हा एक इझी आहे, खूप इझी आहे. हा एकदा तुम्ही स्वतः करून बघा. बाय द वे इथं लेन फंक्शन यूज केला. काय करतो लेन फंक्शन, कसली टोटल किती लेनचे आहे. ठीक आहे, हा तुम्ही एकदा घरी करून बघा. तो लिहिला का, काही डाऊट आले का त्याच्यात? एक मिनिट.
शो होते हां मॅप शो थांब थांब करूया. काय नाही कळालं काय तुझं पण तसंच होत आहे का? नेम आणि नेम अंडरस्कोर्स बघितले बरोबर दिले का? सर्व बरोबर. तुमचं झालं कारण मार्क भेटला. गुड. चला एक पुढचा एक्झाम्पल बघू. ठीक आहे आता मी एक क्लास बनवला ML म्हणून. ठीक आहे त्याच्यामध्ये आपण सॉरी त्याच्यामध्ये आपण बनवू डेफ काय करू पुढे हां अंडरस्कोर अंडरस्कोर पुढे सेल्फ आणि ठीक आहे काउंटर. आता आपण एक मॉडेल नेम देऊ आपण जो अल्गोरिदम नेम किंवा मॉडेल नेम म्हणतो मॉडेल अंडरस्कोर नेम. ठीक आहे एक दिला. यानंतर काय करू रे आपण डॉट मॉडेल आता मला प्रायव्हेट करायचं आहे हां हां मॉडेल अंडरस्कोर इथे एक येईल का दोन येईल इथे खूप कन्फ्यूज होता बरं का. बरोबर आहे का आता हे हां पुढे ठीक आहे. आता कधी कधी म्हणजे एवढं डीप विचारत नाही मी सांगतोच एवढं डीप तुम्हाला. जर इथे अजून एक मला इन्स्टन्स व्हेरिएबल घ्यायचा आहे घेऊ शकेल का रे मी? पण आपण इथे तर घेतला नाही हां सेल्फमध्ये हां आणि जर नाही मी डिक्लेअर नाही केला चल सेल्फमध्ये नाही घेतला तरी घेऊ शकतो का? क्वेश्चन तो आहे. घेऊ शकतो इथे इथेच म्हणतो हां सपोज सेल्फ. ठीक आहे मी आता काय घेऊ एक घेऊ आपण ट्रेंड म्हणूया ट्रेंड मॉडेल ट्रेनिंग म्हणायचं का ट्रेंड. ठीक आहे ट्रेंड इक्वल्स टू हाय घेतला ट्रेंड. ठीक आहे काय रे फॉल्स. गोष्ट म्हणते काय सर एक नवीन सांगताय तुम्ही. मी सांगितलं रे घेऊ शकतो का आपण म्हणून विचारलं पहिले. येस दॅट आन्सर इज येस पण त्याला एक कंडिशन आहे काय इक्वल्स टू फॉल्स. ठीक आहे समजलं तुम्ही पण लिहायला घ्या सोबत काही प्रॉब्लेम नाही. फॉल्स घेतल्यावरती आता पुढे मी जेव्हा फंक्शन क्रिएट हां मग तेव्हा त्याला इक्वल्स टू काय करावं लागेल जेव्हा मला हा वापरायचा असेल तर. इथे फॉल्स घेतलाय ना आपण जेव्हा मला याला वापरायचं आहे या इन्स्टन्स व्हेरिएबलला करेक्ट. इथे तो पूर्ण फॉल्स झाला इथे त्याचं काहीच हे नाही आहे म्हणजे तो आहे बट ही हॅज टू डू नथिंग. फॉल्स व्हॉट इज फॉल्स इन युअर लँग्वेज? ट्रू म्हणजे वन हां बट आपण आता ह्यानंतर फंक्शन डिक्लेअर करणार. फंक्शनमध्ये आपण सेल्फ हे करतो आणि नंतर प्रिंटचं स्टेटमेंट वगैरे देऊन हे करतो. मग ट्रू कुठे करणार? डेफ जेव्हा आपण फंक्शन यूज करू तेव्हा ना जेव्हा हा इन्स्टन्स व्हेरिएबल कुठल्या ना कुठल्या फंक्शनमध्ये आपल्याला वापरायचा आहे ना पुढे तेव्हा आपण त्याला इक्वल्स टू ट्रू करणार ना. पुढे राहिलंय ना अजून हां इक्वल टू ट्रू जेव्हा आपल्याला त्याचं काही काम आहे तेव्हा इक्वल्स टू ट्रू करू. आता इथे आपण त्याला फक्त नाव घेतलंय इन्स्टन्स व्हेरिएबल. ठीक आहे चला एक फंक्शन बनवू डेफ ट्रेन म्हणून. काय घेतलं आपण मॉडेल नेमला
मला एक सांगा, म्हणजे ह्या कोडचं आपण काय करतोय की नेहमी मशीन लर्निंगमध्ये आपण पहिले ट्रेन करतो मगच प्रेडिक्ट करतो. तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं की कसं मशीन लर्निंग एक्सप्लेन केली होती मी तुम्हाला बॉटलचं एक्झाम्पल घेऊन. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण पहिले त्याला ट्रेन करतो, त्या मुलाला आपण ट्रेन करतो, त्यानंतर तो काम करतो. पहिले आपण त्याला डायरेक्ट सांगतो की नंतर ट्रेन करतो, असं होतं का? नाही. आता आपला कोड असं बनवायचं आहे की आपण जर पहिले ट्रेन करायला गेलं ना, हे लिनियर रिग्रेशन असंच काम करतं. ठीक आहे, हे बॅकएंड आहे पूर्ण. तुम्ही जर आपण जो अल्गोरिदम यूज करू ना, जेव्हा आपण पहिले प्रेडिक्ट करू ना, तो एरर देईल. ठीक आहे, त्याचं एकदा एका सेमिनारला त्यांनी बॅकएंड म्हणजे आपण बघू पण शकतो तो, असं काही नाही, त्यांनी सांगितलं होतं ही गोष्ट. ठीक आहे, की आता याला जर मी पहिले प्रेडिक्ट करायला गेलो तर तो काय देईल? एरर. का? आता एररला आपण एक का त्याला पुढे सांगून देऊ की तू सांग की फर्स्ट ट्रेन द डेटा. ठीक आहे, असं आपण त्याला सांगून देऊ की पहिले तू ट्रेन कर मग प्रेडिक्शन्स दे. ठीक आहे, दिस इज ऑल्सो वन ऑफ द टाइप ऑफ एनकॅप्सुलेशन. ठीक आहे, हे 3 टाइप्स आहे, इतने कर लिए बहुत हो गए. डोक्यात घालून टाका. ठीक आहे, बस जसे आपण जेवढे करतो तेवढंच करा, मी सांगतो ना तेवढंच करा, ट्रस्ट मी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपण घेतलं डेफ प्रेडिक्ट. त्याच्यामध्ये काय? सेल्फ. ठीक आहे, आता हा काय करेल? अरे आता आपल्याला सेटर यूज करायचं आहे ना, मग आपलं व्हॅलिडेशन द्यावं लागेल एक काहीतरी. इफ, ठीक आहे, डेफ सेल्फ डॉट ट्रेन प्रिंट स्टेटमेंट लिहितो मी फक्त. आपण रूल दिले. आता याच्यातला कुठला गेटर झाला रे, सॉरी सेटर झाला रे, सेकंड. गुड. का बरं काय केलं आपण इथे? स्पेसिफिक काय केलं? रूल दिला. लिहिलं का एवढं? हे इंडेंट सांभाळा बरं का याच्यामध्ये. एल्स प्रिंट ट्रेन युअर डेटा फर्स्ट. मॉडेल इक्वल्स टू काय घेतलं होतं आपण हे नाव? एम एल कॅपिटल होतं. त्याच्यामध्ये आपण टाकलं नाव देऊ त्याला आपण एक लिनियर रिग्रेशन. हा माहिती आहे ना, लिनियर रिग्रेशन एक अल्गोरिदम आहे. त्याचा ऑब्जेक्ट कसं करू आपण? ठीक आहे, आपण सगळ्यात पहिले आता प्रेडिक्ट करून बघू. ठीक आहे, मॉडेल डॉट प्रेडिक्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक काय डेटा पास करावा लागेल ना. काय देऊ? काय पण देऊ? 5,6 but 2 are given. काय पण आपण रूल्स दिलेत ना त्याला काही ना काही. हां, ट्रेन युअर डेटा फर्स्ट.
काय सांगितलं त्याने? आपण प्रेडिक्ट करायला गेलो डायरेक्ट विदाउट, मी असं विसरून गेलो देत होतो मी. प्रेडिक्ट होईल का? नाही. मग आपण सगळ्यात पहिले करून बघू. मॉडेल डॉट काय होतं रे, ठीक आहे. आता मी मॉडेल डॉट डेटा टू आर गिवन तरी गणित चुकलं. युनिट बरोबर आहे, सेल्फ मॉडेल नेम बरोबर आहे, सेटर मेथड बरोबर यूज केली आहे, प्रिंट स्टेटमेंटमध्ये गफल केली आहे. मॉडेल नेम बरोबर बरोबर दिलं मी. मॉडेल नेम ट्रेन सक्सेसफुली. ओके. जेव्हा आपण ट्रेन करू तू सांग की इट इज ट्रेन्ड सक्सेसफुली. काहीतरी गोंधळ केला. अरे ट्रेनमध्ये आपण हे नाही केलं. ठीक आहे झालं. काय करायचं होतं आपल्याला? प्रेडिक्ट ना. मॉडेल डॉट प्रेडिक्ट ट्रेन युअर डेटा फर्स्ट. आपण काय डेटा आर्ग्युमेंटचा काहीतरी विषय. ट्रेन युअर डेटा फर्स्ट मॉडेल डॉट ट्रेन. आपण देतानाच काही ना काही द्यायला हवा होता डेटा. मॉडेल डॉट ट्रेन 2.4, 4.5. ट्रेन टेक्स वन पोझिशनल आर्ग्युमेंट. नाही आपण काही दिलं नाही आहे, मी करून बघत होतो. इथे कळलं का कुठे मी यूज केला? हां ट्रेनमध्ये. इथे आपण त्याला ट्रू केलं. प्रायव्हेट व्हेरिएबल आहे. काहीतरी चुकतंय आपलं. थांबा यार. हां एक मिनटं. डेटा घेतला ना आपण. डेटा डिक्लेअर कुठे केला? कळलं काय चुकलं? कोणाचं तुमचंही लक्ष नाही. तुमचं होतं का? हां मी केलं म्हणजे डेटा घ्यायचा, पण मला असं वाटलं होतं युजर कडनं पण नंतर घेतं काय. आता करून बघू आपण. मॉडेल डॉट प्रेडिक्ट डेटा 10, 20, 30. ट्रेन युअर डेटा फर्स्ट. ठीक आहे. मॉडेल डॉट ट्रेन ट्रेन सक्सेसफुली. मॉडेल डॉट प्रेडिक्ट हे बरोबर आहे. त्याने आन्सर देतोय तो बरोबर आहे. हां आत्ता आली, आत्ता रन झाली. अरे एक्झाम्पल होता. काय केलं रे इकडे? नीट लक्ष द्या. चुकलं काय होतं? आपण इथे डेटा घेतला बट
एक डेटा पास करायचा होता आपल्याला, अल्गोरिदम असाच रन होतो. ठीक आहे, डेटा पास करायचा होता आपल्याला, बट आपण तिकडे पहिले डिक्लेअरच नाही केला. ठीक आहे, पुढे काय केलं आपण, मॉडेल इक्वल्स टू मशीन लर्निंग, आपण एक लिनियर रिग्रेशन मॉडेलचं नाव दिलं एका ऑब्जेक्टमध्ये. ठीक आहे, त्यामध्ये आपले दोन हे फंक्शन्स होते. कुठले, एक ट्रेन, एक प्रेडिक्ट. आता याच्यातला हा तुमचा कुठला होता, सेटर होता. ठीक आहे, ट्रेन काय करणार होता, जेव्हा सेल्फ ट्रेन इक्वल्स टू ट्रू. ठीक आहे, आपण इथे केलं बरं काही दाखवायचं, एक तुम्हाला बोलू ना अजून एक टाईपचा आहे, 3 टाईप्स वेगळे वेगळे टाईपचे कोड्स आहेत त्याच्यामध्ये. एक जो तुम्हाला होमवर्क आहे हा आणि हा, तिघं लिहून प्रॅक्टिस करा, मोर दॅन इनफ. ठीक आहे, आणि हे नोट्स बस तसं डोक्यात राहिलं, इंटरव्ह्यू असा क्लिअर होऊन जातो. ठीक आहे, हां आता इथे आपण काय केलं, मॉडेल डॉट प्रेडिक्ट. ठीक आहे, आता कुठे गेलं प्रेडिक्ट. प्रेडिक्टमध्ये आपण डेटा घेतला होता. ठीक आहे, एक काइंड ऑफ डेटा. ठीक आहे, डेटा मॉडेल प्रेडिक्ट. हां ठीक आहे, एक सेकंड, याला मी काढून टाकतो. ट्रेन युअर डेटा फर्स्ट. ठीक आहे, हे बघा इकडे बघा काय आलं, जर त्याच्यामध्ये प्रेडिक्टिंग रिझल्ट फॉर डेटा युझिंग सेल्फ, पहिले ते हे झालं पाहिजे, त्याच्यानंतरच हे होईल. फर्स्ट हे झालं पाहिजे, त्यानंतर दिस वुड हॅपन. ओके, देन यू डिड दिस मॉडेल डॉट प्रेडिक्ट. ठीक आहे, मग तुम्हाला त्याने ट्रेन युअर डेटा फर्स्ट काय आलं, एल्स ब्लॉकमध्ये गेला तो. आपल्याला प्रेडिक्टिंग रिझल्ट आलं पाहिजे, मग त्यासाठी आपण काय केलं, मॉडेल डॉट ट्रेन. ठीक आहे, मॉडेल डॉट ट्रेन, मग हा परत इकडे गेला. ठीक आहे, ट्रेन सक्सेसफुली, हा जो आपला मॉडेल होता इट इज ट्रेन सक्सेसफुली. आता त्याच्यानंतर मग आपण काय केलं, मग प्रेडिक्टला कॉल केला. दिस इज हाऊ युअर लिनियर रिग्रेशन पण असंच काम करतं. काय असे एरर्स नाही देत, ते वर्कच होत नाही. हे बॅकएंड आहे, कळतंय का तुम्हाला, सगळ्या कशासाठी शिकताय तुम्ही, बॅकएंड आहे हा पूर्ण. ठीक आहे, DSA मध्ये तुम्ही लॉजिक लावता. दिस इज लाईक, हे आहे, हे असंच आहे, असंच काम करतं. ठीक आहे, असं एक समजा, आता आपण, तुमची बॉडी आहे, ठीक आहे, बोन्स आहे, बोन्स तर आहे ना, आय मीन कसं सांगू तुम्हाला, की इफ दिस इज अ मॉडेल वॉट फंक्शन्स आपण हे करतोय, बट एंड ऑफ द डे हे यार कसं सांगू मला, समजलं का तुम्हाला सांगायचं काय, ओप्स कन्सेप्ट. ठीक आहे, याच्यामध्ये काय लॉजिक आपण काय बिल्ड नाही करत आहे, जसं आपण DSA साठी करतो. ठीक आहे, DSA साठी आपण लॉजिक, इट्स द वे ऑफ ऑर्गनायझिंग अँड स्टोरिंग युअर डेटा. ठीक आहे, किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण डेटा ऑर्गनाईज स्टोअर करू शकतो, त्याच्यासाठी लॉजिक लागतं है ना, इकडे पद्धतीने. इथे नाही आहे, कारण की हे असं आहे, ते असं आहे. तुम्हाला म्हणून म्हणतो 4 पिलर्स ऑफ इट. सो जसं आपलं बॉडीचं स्केलेटन असं आहे, तर दिस इज अ स्केलेटन. ओके, इट हॅव डिफरंट पॅरामीटर्स, पिलर्स, दिस इज इट. ठीक आहे, सो येस, विल स्टॉप फॉर टुडे. राईट, ठीक आहे.